हॅलो नमस्ते प्रेक्षकांनो, आज आपण ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नेमकं काय काय झालं आहे त्या भागाचा रिव्ह्यू ऐकणार आहोत. तर खूपच मस्त आणि एकदम भारी असा भाग दाखवलेला आहे. तर तुम्ही हा रिव्ह्यू शेवटपर्यंत नक्की ऐका. जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहिल्यांदा कालपासूनच सुरुवात झालेली आहे. प्रियाला ती सीमा कॉन्स्टेबल मोबाईल आणून देते आणि मॅसेज आला आहे असं सांगते आणि मग प्रिया तो मॅसेज बघत असते आणि हा कालचाच म्हणजे शेवटचा भाग दाखवत आहेत आणि तोच भाग आज पण दाखवलेला आहे पहिल्यांदा. आणि मग प्रिया वाचते, अर्जुन घराबाहेर पडला असा मॅसेज असतो आणि मग प्रिया हसत असते, पण तो परत त्याच्या घरी कधीच जाणार नाही असं म्हणत असते. परत हसते आणि कधीच नाही असं म्हणत असते. आणि मग आता परत इकडे सायली विचार करत फेऱ्या मारत असते, इकडे तिकडे आणि फेऱ्या मारत म्हणत असते फक्त हट्टीपणा करायचा असतो त्यांना, सतत हट्टीपणा. बघितलंच ना देवी आई, मला घेऊन नाही गेले, आज बरोबर असते ना मी, तर हात जोडून असं म्हणत असते. देवी आई त्यांना यश दे, हे मानसी आणि इतर मुली सुखरूप घरी येऊ दे देवी आई, आणि त्यांच्या पाठीशी राहा असं सायली देवी आईला प्रार्थना करत असते. आणि इकडे परत मानसीचा सीन दाखवलेला आहे. ते किडनॅपर मानसीला म्हणत असतात, त्या मुलींची सुटका पाहिजे असेल ना तर आम्ही सांगू ना तसंच बोलायचं, म्हणजे हे सगळं ना त्या सायलीने केलं आहे असं म्हणायचं, असं ती किडनॅपर बाई त्या मानसीला सांगते आणि धमकावत असते. नाहीतर त्या फुकटच्या पोरी मरतील. पोलीस स्टेशनला आणि कोर्टात हेच बोलायचं की आम्ही सांगू तेच, समजलं असं म्हणत असते. आणि मग किडनॅपर मानसीचं तोंड दाबून तिला बोलत असते आणि मग नाही असं मानसी म्हणत असते. आणि मग तिथे तो गुंड असतो, तो सचिनला आणि राकेशला फोन करतो. हॅलो साहेब, ती पोरगी आमचं ऐकायला तयार तर होत नाही आहे, ती कबूलच करत नाही आहे की आम्ही जे सांगतोय तेच कोर्टात सांगायचं आहे. तेव्हा राकेश म्हणतो त्या पोरीचा जीव जाईल, पण तरीसुद्धा ही सायलीच्या विरोधात बोलत नाही, ही नाव घेत नाही, एवढं काय सोनं लागले त्या सायलीला असं राकेश म्हणत असतो. आणि मग सचिन म्हणतो काही हरकत नाही, पण तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा, जे काही होणार आहे ते प्लॅनप्रमाणेच व्हायला पाहिजे. आता कुठल्याही क्षणी अर्जुन तिथे येईल. अर्जुन आला असा मॅसेज जर आला की तुम्ही मुद्दाम त्याच्या समोर गॅरेजच्या बाहेर पडा आणि तुमचा फोन चालू राहू द्या. तेव्हा तो गुंड म्हणतो हो साहेब असं म्हणतो आणि मग फोन ठेवतो. आणि मग तेवढ्यात अर्जुनची गाडी तिथे आलेली असते बाहेर. आणि मग अर्जुनचा गाडीचा काच काढतो आणि म्हणतो लोकेशन तर हेच आहे असं म्हणतो. आणि मग गाडीतून खाली उतरतो. आणि मग खाली उतरल्याबरोबर तिथला एक गुंड असतो जो कोण आले आहे का म्हणून बघत असतो आणि अर्जुन येत आहे हे त्याच्या लक्ष ठेवायला असतो. तो बघतो आणि मग इकडे अर्जुन आला आहे. आणि मग अर्जुन लगेच फोन करतो चैतन्यला आणि इन्स्पेक्टर सावंतला आणि म्हणतो हॅलो, मी लोकेशनला पोहोचलो आहे आणि मी मागच्या बाजूला आलो आहे आणि गाडी जरा लांब लावली आहे, जरा 5 मिनिटात पोहोचेन, तुमच्या माणसांना सांगा तिथून गायब व्हायला असं अर्जुन त्या इन्स्पेक्टर सावंतला म्हणतात. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात कोणाला संशय येऊ नये म्हणून तो आधीच तिथून निघून गेला आहे असं इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात. पोलिसांची तुकडी घेऊन आम्ही निघतोय, आम्ही लवकर तिथे पोहोचू असं इन्स्पेक्टर सावंत म्हणतात. तेव्हा अर्जुन म्हणतो थँक्यू असं म्हणत असतो. आणि मग चैतन्य म्हणतो असं इकडे जे गुंड पाळत ठेवलेला असतो तो बघतो आणि मॅसेज करतो अर्जुन सुभेदार लोकेशनवर आला आहे, 5 मिनिटात पोहोचेल असा तो मॅसेज करतो. आणि मग आता परत सायलीचा सीन दाखवलेला आहे. सायली परत मोबाईल बघते, खाली बसते, खाली ठेवते, परत बघत असते, कारण तिला काही चैनच पडत नाही. ती अर्जुनच्या फोनची आणि त्या मुलींना शोधायला गेलेला असतो त्याची वाट बघत बसलेली असते. अजून मुळात हे मुलींना शोधायला गेलेत एकटीनं, अजिबात मला पटलेलं नाही. आणि आता मी यांना जर फोन केला ना तर यांना वाटेल की माझा राग गेला, त्यापेक्षा नकोच असं म्हणते. आणि मग परत ती फोनकडे बघते आणि परत तिकडे फेऱ्या मारत असते. आणि एकदा बघू का असा विचार पण करते, फोन करून बघू का म्हणते आणि परत मोबाईल हातात घेते आणि तेवढ्यात हातात घेते, खाली ठेवते आणि तिथे नक्की काय चालू असेल काय माहीत, आणि त्या गडबडीत माझा फोन नको उचलायला लागायला असं म्हणत असते सायली. आणि मग स्वतःहून ते फोन का करत नाही ते निघाले की नाही मी तेव्हा त्यांच्यावर चिडले होते, ते तर माझ्यावर चिडले नव्हते असं सायली म्हणत असते. आणि मग परत खाली बसते, का बरं अजून फोन येत नसेल त्यांचा, मी सतत अपडेट करत राहील असं म्हणाले होते ना, मग काय झालं असं म्हणत असते. आणि मग तेवढ्यात प्रतिमाताई आणि कल्पनाताई येतात आणि मग दोघीजण दोन्ही बाजूला बसतात. आणि मग प्रतिमा त्या म्हणतात काय गं बाळाशी गप्पा चालल्यात का. तेव्हा सायली म्हणते नाही ते आपलं. तेव्हा कल्पनाताई म्हणतात त्याची बडबड करत होतीस ना
कल्पनाताई म्हणत असतात. तेव्हा प्रतिमा त्या म्हणतात, हे बघ बाळा, आम्ही जे काही बोलतोय ना ते तुझ्या काळजीपोटी बोलतोय आणि आज जर आम्हाला काही बोलण्याची गरजच लागली नाही, अर्जुनच म्हणाला की तू त्याच्याबरोबर यायला नको आहेस. मग कल्पनाताई म्हणतात, तो शोधत वणवण करत राहणार, मग तू त्याच्याबरोबर गेलीस तर तो तुझीसुद्धा वणवण होईल. आणि हे बघ, तू त्याच्यावर चिडू नकोस आणि आमच्यावर तर अजिबात चिडू नकोस. तेव्हा सायली म्हणते, आई तुम्ही जे बोलताय ते मला कळतंय आणि प्रत्येक कळतंय सुद्धा, आणि तरीसुद्धा मुलींच्या काळजीने अस्वस्थ वाटतं ना आता. पण असं वाटतं की त्यांनी फोन करून विचारावं की तिथं काय नक्की घडतं आहे. दुसऱ्या क्षणाला वाटलं की ते वेळ मिळाले की ते स्वतः फोन करतील. प्रतिमा आत्या म्हणतात, अजून तिथे अर्जुन पोहोचला की काय, याचा मेसेज वगैरे आला का? तेव्हा सायली म्हणते, नाही ना, घरातनं निघाल्यापासून त्यांचा फोन नाही, एकही कॉल नाही आणि मेसेजही आलेला नाही. तेव्हा कल्पनाताई म्हणतात, येईल, तू काळजी करू नकोस, मला खात्री आहे अर्जुन त्या मुलींना घेऊनच परत येईल, असं कल्पनाताई म्हणत असतात. आणि मग आता इकडे प्रियाचा सीन दाखवलेला आहे. प्रिया त्या गुंडांना सांगते, अर्जुन गॅरेजमध्ये आला की तिथून निघा असं म्हणते. आणि मग सगळेजण, एकदा राकेश आणि सचिनसुद्धा असतात आणि ते म्हणते की तुम्ही थोडे अंतरावर जा आणि तिथे थांबा आणि त्याला काहीही करून गाडीत मानसी दिसायलाच हवी, त्याचं लक्ष वेधून घ्या आणि एकदा का त्यांनी तुम्हाला तिथे बघितलं ना की मग काय करायचं ते मी सांगेन, असं प्रिया म्हणत असते. आणि मग आता तयारीत राहा, कुठल्याही क्षणी तिथं अर्जुन येऊ शकतो, तो गुंड म्हणतो, असं म्हणतो. आणि मग तिथे म्हणतो की अर्जुन येतोय असं म्हणतो. आणि तिथले जे बाकीचे गुंड असतात ना त्यांना म्हणतो की या तिचे रस्सी घेऊन हातपाय बांधा असं म्हणत असतो. अर्जुन येतोय आणि तिचे हातपाय बांधायला जातात. मग मानसी सोडा सोडा असं म्हणत असते, हिसके देत असते आणि मग ती स्टूलवर बसलेली असते. आणि मग इकडे अर्जुन लपत लपत आलेला असतो, येत असतो आणि इकडे मानसीला बांधत असतात सगळेजण. मानसी काही बांधू देत नाही त्यांना. अर्जुन लपून लपून येत असतो. तिकडे एक खिडकी असते, त्या खिडकीकडे पाहतो आणि तो काढण्याचा प्रयत्न करत असतो आणि मानसी त्या स्टूलवर बसलेली असते. आणि मग ते सगळे गुंड त्या मानसीला बांधायचा प्रयत्न करत असतात, रस्सी घेतलेले असतात, तिचे हातपाय बांधायचा प्रयत्न करतात, तिला दाबून धरत असतात आणि ती बांधायचा प्रयत्न करत असतात. आणि मग त्याच झटापटीत मानसीला बांधायच्या मानसी एकदम झटका देते आणि ती स्टूलवरून डायरेक्ट खालीच पडते. आणि मग इकडे अर्जुन इकडे तिकडे बघत असतो आणि कुठे काही दिसते का असं बघत असतो. आणि मग आता परत तिथे एक दरवाजा असतो, अर्जुन त्या दाराकडे जात नाही, तो परत मागे फिरतो आणि चैतन्याला फोन करतो आणि म्हणतो की तुम्ही कुठंपर्यंत पोहोचलात? तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, अजून निघालो नाही आम्ही, इन्स्पेक्टर निकमाची वाट बघत आहोत आम्ही, या केसमध्ये ते आल्याशिवाय आम्हाला पुढे काहीच करता येत नाही. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, इन्स्पेक्टर निकम आल्यावर आम्ही सगळे त्यांच्या कानावर घालणार आहे आणि मग पोलिसांची एक तुकडी घेऊन आम्ही लगेच तिकडे निघणार आहोत. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी इथे पोहोचलो आहे आणि आता मी ते बाहेर थांबू शकत नाही आणि आत बघतो काय आहे ते. तेव्हा चैतन्य म्हणतो, नाही नाही, थांब, एकटा आत जाऊ नकोस, प्लीज, रिस्क घेऊ नकोस. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अर्जुन सर, इन्स्पेक्टर निकम इथे कधीही येऊ शकतात, ते आले की आम्ही लगेच इथून निघू. तेव्हा अर्जुन म्हणतो, तर इन्स्पेक्टर सावंत, अंडरस्टँड, मी इथे बाहेर नाही थांबू शकत, मला आत जावंच लागेल, असं अर्जुन म्हणतो. आणि मग पाहावंच लागेल की आतमध्ये नेमकं काय काय आहे. मग चैतन्य म्हणतो, अर्जुन, अरे समजून घे ना, आतमध्ये काय सिच्युएशन आहे ते आपल्याला काहीच माहीत नाही आणि किती गुंड आहेत ते सुद्धा माहीत नाही, तू प्लीज रिस्क घेऊ नकोस, असं चैतन्य म्हणतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, आय डोंट केअर, असं म्हणतो. आणि पण त्या मुलींना जर रेस्क्यू करायचा हाच एक चान्स आहे, त्यांना जर काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही, मी आज जातोय, आता बाय, असं म्हणतो आणि फोन ठेवतो. आणि मग आता चैतन्य, अरे अर्जुन, असं म्हणत असतो. आणि मग आता चैतन्य म्हणतो इन्स्पेक्टरला की निकमला फोन करून बघता का एकदा, असं म्हणतो. आणि मग अर्जुन परत चाललेला आहे असं दाखवलेलं असतो. आणि मग ते गुंड बघतात आणि मानसी जिवंत आहे का म्हणून बघतात. आणि मग ती बाई म्हणते, हो जिवंत आहे ही, हिला बांधा, तिला लवकर बांधा, असं म्हणत असतात. आणि मग तिचे हातपाय बांधत असतात, लवकर लवकर करा, लवकर करा, असं म्हणत असतात. आणि मग एकजण म्हणतो तिचे हात बांधा आणि एकजण म्हणतो पाय बांधा. आणि मग तिला बांधत असतात, तिच्या डोळ्यावर सुद्धा पट्टी लावलेली असते. आणि मग इकडे परत सुभेदारांच्या
सीन दाखवलेला आहे. इकडे सगळेजण बसलेले असतात, सायली, कल्पनाताई आणि प्रतिमा आत्या. मग कल्पनाताई म्हणतात, अगं सायली, तू केवढा गोंधळ केला आहेस, किती गुंता केला आहेस, असं म्हणत असतात. कारण ते स्वेटर, टोपी आणि दुपटे काहीतरी शिवत असतात आणि सायली विणत असते. आणि असं म्हणल्यानंतर प्रतिमा आत्या म्हणतात, माझी गोधडीसुद्धा पूर्ण झाली आणि कल्पनाचंसुद्धा स्वेटरसुद्धा पूर्ण होत आलं आहे, तरी तुझं अजून काही झालेलं नाही, नुसता गुंता करून ठेवला आहेस, असं म्हणत असतात. आणि मग प्रतिमा आत्या म्हणतात, एक काम कर, ते दे माझ्याकडे, मी तुला गुंता सोडून देते, असं म्हणतात. आणि मग नीट सुरू करता येईल, असं प्रतिमा आत्या म्हणतात. आणि मग सायली तो देते आणि मग परत सायली फोनमध्ये बघायला लागते. अर्जुनचा मॅसेज किंवा फोन आला आहे का, असं म्हणते आणि बघत असते. यांचा अजूनही मॅसेज नाही, कॉल नाही. देवा, तिथे काय घडत असेल, असं सायली मनातल्या मनात देवाला प्रार्थना करत असते. आणि मग सायली म्हणते, आई, मी जरा बागेत फेरी मारून येऊ का? तेव्हा श्वेतासुद्धा तिथेच असते. आणि मग कल्पनाताई म्हणतात, आता कुठे बाहेर जातेस? तेव्हा सायली म्हणते, आई, मला बसून बसून कंटाळली आहे, मी जरा मोकळ्या हवेत गेले ना तर मला बरं वाटेल, पण पाय पण मोकळे होतील. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, जा, आपण 10 मिनिटात परत ये बाळा, असं म्हणतात. प्रतिमा आत्या म्हणतात आणि मग सायली तिथून बाहेर जाते. आणि मग श्वेता म्हणते, सायली बाहेर जाऊन अर्जुनला कॉल करेल, त्याचं बोलणं ऐकायला हवं, मला कळेल की त्यांचं नक्की काय चाललं आहे, असं श्वेता मनातल्या मनात म्हणत असते. आणि मग ती किचनमध्ये जात असते. आणि मग तिला तेवढ्यात फोन आलेला असतो कुसुमताईचा आणि मग मधुभाऊचा. ते दोघेही फोनवर बोलत असतात. ती मोबाईल घेते, हॅलो. तेव्हा तिकडून सुद्धा, हॅलो श्वेता, अगं अर्जुन सरांना मुलीबद्दल काही कळलं का, असं कुसुमताई म्हणत असते. तेव्हा श्वेता म्हणते, नाही अजून. मग मधुभाऊ म्हणतात, सायलीची तब्येत बरी आहे का गं? मग मधुभाऊंची असं म्हणत असतात. तेव्हा श्वेता नाटक करत म्हणते, मधुभाऊ, आवाज येत नाही आहे, सायलीची तब्येत बरी आहे. तेव्हा श्वेता हॅलो हॅलो ऐकण्याचं नाटक करत असते, तिला ऐकू येत नाही असं दाखवत असते. आणि मग कुसुमताई, काही ऐकू येत नाही, असं आवाज येत नाही, असं म्हणत असते. आणि मग 1 मिनिट असं म्हणते. आणि मग ती कल्पनाताईला विचारते, कल्पना मावशी, कुसुमताईचा फोन आला आहे, मला जरा रेंज येत नाही, मी आलेच बाहेर जाऊन, असं म्हणत असते. आणि श्वेता मग तिथून बाहेर जाते, म्हणजे सायलीवर ध्यान ठेवायला येते. आणि मग इकडे परत अर्जुनचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन लपत लपत आलेला असतो आणि मग तो एका खिडकीपाशी येतो आणि तिथली खिडकी काढण्याचा, तिथून ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. मग तिथली खिडकी हलते आणि उघडते सुद्धा. आणि मग अर्जुन आतमध्ये उडी मारून जाणार असतो. तो आधी बघतो की तिथे काय आहे आणि काय नाही ते. आणि मग तोपर्यंत तिथून मानसीला घेऊन ते गुंड निघून गेलेले असतात. आणि मग तो खिडकी उघडल्याबरोबर पाहतो की आत काय आहे, तर तिथे जेवणाचे प्लेट वगैरे पडलेले असतात आणि तिथे रक्त पण पडलेलं असतं. पण अर्जुन पाहतो आणि दार उघडं असं दिसतं, दार पण पाहतो आणि बाहेर जातो. आणि मग इकडे इन्स्पेक्टर निकम आलेले असतात. ते म्हणतात, कुठे गेले, तुम्हाला कसं कळलं? तेव्हा त्यांनी ते सावंत म्हणतात आणि चैतन्यसुद्धा म्हणतो, इन्स्पेक्टर निकम, आम्ही तुम्हाला सगळं सांगतो असं म्हणत असतो, पण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तेव्हा असं झालं की, असं म्हणत असतो. आणि मग ते हळूहळू बोलत असतात आणि मग इन्स्पेक्टर निकमला सांगत असतात. आणि मग अर्जुन त्या दारावरती बाहेर येतो आणि बघतो तिथे काही चाकं, म्हणजे आत्ताच गेलेले ओले झालेले टायरचे चाकं उठलेले असतात. आणि अर्जुन म्हणतो की याचा अर्थ हे मार्क अजूनही ओले आहेत, म्हणजे गाडी आत्ताच निघून गेलेली आहे, असं म्हणतो. आणि मग पळत आतमध्ये जातो आणि मग खिडकीतून बाहेर जातो. आणि मग इकडे सायली बाहेर आलेली असते आणि ती अर्जुनचा मेसेज पण येत नाही, काय करू मी, असा विचार करत असते. आणि मग मोबाईल हातात घेतलेला असतो. आणि मग श्वेता बोलत बोलत आलेली असते कुसुमताईला. आणि मधुभाऊसुद्धा असतात आणि इतकं जोरात बोलते की सायलीला ऐकू जावं म्हणून. आणि मग मधुभाऊ, ऐकू येते ना तुम्हाला आता, असं स्पीकरवर फोन ठेवते आणि म्हणते. मग सायलीताई आणि अर्जुन सर मुलींना शोधायचा इतका प्रयत्न करतायत, त्यांची सगळी धडपड मी बघतीये, पण मला मुलींचं अजूनही काहीही कळलेलं नाही, असं श्वेता म्हणत असते. मला माहिती आहे, मुलींना शोधण्यासाठी जावाई बापू जीवाचं रान करतील, असं मधुभाऊ म्हणतात. पण मुली जोपर्यंत सापडल्यात हे कळत नाही तोपर्यंत जीव थाऱ्यावर राहत नाही. आणि त्यात आपल्या सायलीची तब्येतही जपायला हवी. श्वेता म्हणते, बरोबर आहे, मी काळजी घेतेच आहे सायलीताईची, पण काय आहे ना, तिच्या
तिच्या डोक्याला खूप ताण आहे, तिचा ताण वाढायला नको म्हणूनच मी तुला फोन केला ना, असं मधुभाऊ म्हणत असतात. आता काय आम्हाला काही समजलं तर लगेच फोन कर आणि तिला मी फोन केला होता हे सायलीला समजून देऊ नकोस, कारण ती उगाचच अस्वस्थ व्हायची. आणि मग हे बघ, मी फोन केला होता हे तिच्या तब्येतीसाठी तिला सांगू नकोस. हा तिच्या तब्येतीबद्दल आणि मला कळवत जा आणि मुलीबद्दलही काही कळलं तर कळवत राहा आम्हाला, असं मधुभाऊ म्हणतात. तेव्हा श्वेता म्हणते, नक्की मी कळवते ना तुम्हाला, तुम्ही तुमची काळजी घ्या, असं म्हणते नाटक करत आणि फोन ठेवते. आणि हे सगळं सायलीला ऐकू गेलेलं असतं. ते ऐकू जावं म्हणूनच श्वेता म्हणत असते आणि मागे फिरून पाहते, कारण तिला आधीच माहीत असतं की सायली तिथे असते. आणि मग सायलीताई, तू इथे मी बघितलंच नाही. अगं म्हणते, काय झालं ना सायलीताई, तू इतकी अस्वस्थ का वाटतेस, असं श्वेता म्हणते. तेव्हा अजूनही फोन आलेला नाही यांचा आणि मेसेजचा रिप्लाय पण नाही. तेव्हा श्वेता म्हणते, अगं तू फोन करून बघ ना. तेव्हा सायली म्हणते, ते ज्या कामासाठी गेलेत ना तिथे सतत फोन करून मला त्रास नाही द्यायचा त्यांना. तेव्हा श्वेता म्हणते, अगं खूप वेळ बोलणं नाही झालं ना तर फोन तर करून बघावंच लागेल ना, शक्यच ना. तेव्हा सायली म्हणते, लगेच फोन करते, पण अर्जुन काही फोनच उचलत नाही गं, असं म्हणत असे सायली. अगं म्हणते, आणि मग इकडे परत चार्जिंगला दाखवलेला आहे, अर्जुनचा सीन दाखवलेला आहे. अर्जुन आतमध्ये येतो, दारातून आतमध्ये येतो आणि तो कोणाचं तरी रक्त पडलेलं असतं आणि मग तो रक्त, असं म्हणतो, मुलींना काही केलं तर नसेल ना या लोकांनी, असं म्हणतो. आणि मग तो दारातून येतो आणि खिडकीतून उडी टाकून बाहेर जातो. आणि मग आता चैतन्य म्हणतो, थँक्यू इन्स्पेक्टर निकम, असं म्हणतो आणि अर्जुनला फोन करतो. आणि अर्जुन गाडीत बसत असतो, तेवढ्यात फोन वाजतो अर्जुनचा. आणि मग इन्स्पेक्टर निकमाकडून आम्हाला परमिशन मिळाली, आम्ही लवकरात लवकर त्या गॅरेजमध्ये पोहोचतो बॅकअप घेऊन. तेव्हा अर्जुन म्हणतो, येऊ नका तुम्ही, इथं गुंड इथून निघालेत आत्ता. तेव्हा चैतन्य म्हणतो, त्याला जाताना तू बघितलंस का. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, पण इथे टायरचे मार्क्स आहेत आणि म्हणजे ते आत्ताच गाडी निघाली आणि त्याच दिशेने मी जातोय, त्या दिशेला, असं आणि फॉलो करतोय मी त्यांना. तेव्हा इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अर्जुन सर तुमचे लाईव्ह लोकेशन आम्हाला पाठवून ठेवा, असं ते इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात. आणि मग चला पटकन म्हणून ते निघत असतात आणि अर्जुनसुद्धा आता निघालेला असतो. आता त्या माणसाची गाडी पुढे पुढे चाललेली असते आणि त्या गुंडाची. आणि मग मॅसेज करत असतो तो गुंड की आम्ही त्या मुलीला घेऊन निघालोय, असा मॅसेज तो करतो. अर्जुन गाडीतूनच म्हणतो, ज्या दिशेला मार्क्स होते त्याच ठिकाणी आलेलो आहे, तरी पण ही गाडी काय दिसत नाही आहे, असं अर्जुन म्हणत असतो. आणि मग आता प्रियाला तो गुंड फोन करतो आणि म्हणतो की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही इथे थांबलोय आणि त्या अर्जुनचं लक्ष आमच्यावर कसं जाणार. तेव्हा प्रिया म्हणते, सगळं काही मीच सांगायला हवं का रे, आवाज करा, तिथं काहीतरी करा, भांडा लवकर भांडा, म्हणजे असं भांडण केलं ना की त्याचं लक्ष तुमच्यापर्यंत जाईपर्यंत तिथे राडा घालत राहा. तो गुंड म्हणतो, हो समजलं, तसंच करतो, असं म्हणतो आणि फोन ठेवतो. आणि मग चल, असं म्हणतो आणि त्याला खुणावतो दुसऱ्या गुंडाला. आणि मग अर्जुनची गाडी येत असते आणि मग सायलीचा फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, बायको, हॅलो, काय तुम्ही केव्हापासून फोन करते, मी मेसेज करते, तुम्ही फोन का घेत नाही, मेसेजला पण रिप्लाय देत नाही. मानसी सापडली का आणि बाकी सगळ्या मुली त्या सापडल्या का, काय चालू आहे नेमकं तिथे, नक्की मुलींना काय शोधतोय. आणि मग इथे ते गुंड भांडण करत असल्याचं अर्जुनला दिसत असतं आणि म्हणत असतो की काहीतरी कारण काढून ते दोघेही भांडत असतात. आणि मग अर्जुनची गाडी नेमकी तिथेच आलेली असते आणि ते गुंड भांडण करत असतात आणि त्याच्याकडे बघत असतात. अर्जुन म्हणतो, हो शोध करत होतो म्हणून तुझा कॉल घ्यायला राहून गेला. आणि मग मुद्दामूनच त्या गाडीचा दरवाजा काढून ठेवलेला असतो, म्हणजे उघडा असतो, म्हणजे अर्जुनचं त्या गाडीकडे लक्ष जावं आणि अर्जुनला ती मानसी दिसावं म्हणून. आणि मग त्याच्या गाडीचा मिररमध्ये दिसते की मानसी आणि बाकीच्या मुली आहेत असं. तेव्हा अर्जुन म्हणतो, मानसी असं म्हणतो, बायको, मला वाटतं मानसी दिसली आता. तेव्हा सायली म्हणते, काय, असं म्हणते. आणि मग अर्जुन गाडी पाठीमागे घेतो. मग सायली म्हणते, ती कुठे आहे ती, काय करते आणि बाकीच्या मुलींचं काय, असं सायली म्हणत असते. आणि मग अर्जुन गाडी मागे घेत असतो आणि ते बघतात एकदम. आणि मग जवळ अर्जुन आलेला असतो आणि मग ते गाडीजवळच असतात ते दोन्ही गुंड आणि तिथेच भांडणं करत अजूनही उभा टाकत असतात. आणि मग अर्जुन बघतो, बायको, 1 मिनिट असं म्हणतो. आणि मग अर्जुन त्याचा
काच खाली घेतो आणि मग त्याला स्पष्टपणे दिसते की तिथे मानसी ही असते आणि मानसीच्या डोळ्याला पट्टी बांधलेली असते. हे अर्जुनने एकदम स्पष्टपणे पाहिलेलं असतं, बघितलेलं असतं. आणि मग सायली म्हणते, तुम्हाला ऐकू येते का? हॅलो हॅलो, तुम्ही बोलत का नाहीत? असं म्हणत असते. आणि मग अर्जुन गाडीतून खाली उतरणार असतो आणि मग तेवढ्यात तो दरवाजा काढतच असतो. मग ते गुंड एकदमच दरवाजा त्यांच्या गाडीचा लावून घेतात आणि गाडीमध्ये बसतात, ज्या गाडीमध्ये मानसी असते ते. आणि ती गाडी घेऊन ते गुंड तिथून पळून जातात. मग अर्जुन म्हणतो, बायको, ती मानसीच आहे. मी मानसीला बघितलं. मी तुला नंतर फोन करतो. हो. तेव्हा सायली म्हणते, बरं बरं, लवकर घरी या आणि बाय म्हणून अर्जुन मग फोन ठेवतो आणि मग त्या गाडीचा पाठलाग करत असतो. मग सायली म्हणते, मानसी सापडली यांना, ते तिला घरी घेऊन येत आहेत. तेव्हा श्वेता म्हणते, खूपच आनंदाची बातमी आहे. अगं पण बघ, आता दिसली ना अर्जुन सरांना, आता तरी थोडी स्वतःची काळजी घे, आराम कर सायलीताई, असं म्हणते. देवी पावली, देवी पावली, असं सायली म्हणत असते. आणि मग ते हळूहळू, मी पण आले असं म्हणते. तू हळूहळू जा, असं सायलीला श्वेता सांगत असते. आणि मग श्वेता लगेचच सायली गेल्या गेल्या राकेशला आणि सचिनला फोन करते आणि सचिनला सांगते. सचिन आणि प्रियासुद्धा असतात कॉन्फरन्सवर. सचिन म्हणतो, बोल श्वेता, तेव्हा काय अपडेट आहे? तेव्हा श्वेता म्हणते, गुड न्यूज आहे, गुड न्यूज. सचिन अर्जुनला मानसी दिसली असं त्यांनी स्वतः सायलीला सांगितलं आहे फोनवर. तेव्हा सचिन म्हणतो, येस, असं म्हणत असतो. आणि प्रिया म्हणते, अर्जुन आपल्या जाळ्यामध्ये आपोआप अडकला, असं अलगद अडकला, असं म्हणत असते. आणि इथून पुढे सगळं तसंच घडेल जसं आपल्याला हवं तसं. प्रिया म्हणते, इथेच आपला आजचा भाग संपतो. आता उद्याचा प्रोमो दाखवलेला आहे. प्रोमो तर खूपच भयंकर दाखवलेला आहे. अर्जुनला खूप मारहाण केलेली आहे या गुंडांनी, प्रियाच्या आणि सचिनच्या, असा प्रोमो आहे प्रेक्षकांनो. पहिल्यांदा काय होतं, सायली देवीची आरती करत असते, कारण तिला खूप आनंद झालेला असतो की मानसी भेटलेली आहे म्हणून. आणि मग ती तसेच बाकीच्या म्हणते देवीला, देवी आई, मानसी सापडली, तसेच बाकीच्या मुलीसुद्धा यांना सापडू दे, लवकरात लवकर घरी घेऊन येऊ दे, असं सायली म्हणत असते. आणि इकडे अर्जुनला काही गुंड खूप मारत असतात. आणि मग प्रिया म्हणते, राम नाम सत्य है, असं म्हणत असते. आणि मग सायली देवीच्या केलेली आरती ही खाली ठेवते आणि मग तिथे कुंकुवाची वाटी घेते, तर ती वाटी सायलीच्या हातातून खाली पडते. आणि इकडे अर्जुनसुद्धा बायको असं म्हणतो आणि तो सुद्धा एकदम खाली पडतो. आणि इथेच आपला आजचा भाग म्हणजे प्रोमो आणि भागसुद्धा संपतो. तुम्हाला हा भाग आवडला का? तुम्हालाही ठरलं तर मग मालिका आवडते का? आवडत असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी धन्यवाद.